NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल व क्रीडा आरोग्य नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पाची सुरुवात या ठिकाणी होत आहेत आणि या ठिकाणी आपण आता एचए परिसरामध्ये एचएच्या हायस्कूलमध्ये प्राथमिक शाळेमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहोत आणि पिंपरी चिंचवडला जे आंतरराष्ट्रीय लोकांचा जो सहवास लाभला त्याच्यामध्ये सन्माननीय पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं सहवास हा केवळ ह्या हिंदुस्तान अँटीबायोटिकच्या ह्या शाळेमुळे लाभलेला आहे आणि आपण या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो या ठिकाणी पाहतो आहोत. प्रत्यक्ष सहवास आणि फोटो असं दोन्ही ह्या गोष्टी ह्या केवळ ह्या शाळेमुळे आहेत आणि ह्या शाळेमध्ये आहेत. या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री यांचे हस्ते एका हॉलचा कोनशिला समारंभ झालेला आहे. या ठिकाणी अनेक आंतरराष्ट्रीय लेवलचे या ठिकाणी सर्व सन्माननीय भारताच्या विकासाची पायाभरणी करणारे सगळे अनेकांचे या ठिकाणी फोटो आहेत. या ठिकाणी आपण पाहत आहोत या हिंदुस्तान अँटीबायोटिकमधील सर्व जे मुख्याध्यापक यांचं या ठिकाणी नामोल्लेख आणि पाठी आहे. या ठिकाणी शकुंतला ढवळीकर मॅडम ह्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अशा या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका आहेत. त्यानंतर आहेत स्नेहलता गायकवाड, जयश्री भडकमकर मॅडम, नेत्रपल्ली देशपांडे मॅडम, सुगीता मार्टिन, कल्पना उत्तम अगवणे, स्नेहल घारगे अशा या ठिकाणी सर्व माननीय मुख्याध्यापिका या ठिकाणी लिस्ट नामावली आहे. आपण या सौ सुलभा भुजबळ मॅडम यांच्याशी आपण बोलत आहोत. त्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आहेत. भुजबळ मॅडमशी आपण बोलत आहोत. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम. ही जी हिंदुस्तान अँटीबायोटिकची प्राथमिक विभागाची जी शाळा आहे तिचं तर त्या शाळेच्या आपण मुख्याध्यापिका आहोत, तर त्या शाळेसंदर्भात तुम्हाला काय सांगता येईल? ही शाळा अतिशय नावाजलेली शाळा आहे. या शाळेमध्ये अनेक चांगले विद्यार्थी घडलेले आहेत. भरपूर विद्यार्थी परराष्ट्रामध्ये परदेशामध्ये निरनिराळ्या ह्याच्यामध्ये डिव्हिजनमध्ये काम करत आहेत. देशाला खूप चांगले विद्यार्थी खूप चांगले नागरिक असे या शाळेने दिलेले आहेत. भरपूर इथले मुले शिक्षक कष्ट करणारे आहेत आणि भरघोस यश कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी पण ते यश संपादन करून घेऊन येतातच. भरपूर इथे आपल्याला आमच्या ऑफिसमध्ये ट्रॉफीज तुम्हाला दिसतील. निरनिराळ्या समूहगीत स्पर्धा, गायन स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, नाट्य स्पर्धा अशा वेगवेगळ्या सर्व स्पर्धांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा निरनिराळ्या स्पर्धांमध्ये आम्ही ही पारितोषिकं पटकावलेली आहेत. या शाळेचा इतिहास हा फार मोठा आहे आणि सुवर्ण अक्षरामध्ये त्याची नोंद करावी असा इतिहास आहे. या इतिहासामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पादस्पर्श या भूमीला झालेला आहे. त्याचप्रमाणे लालबहादूर शास्त्री, हिदायतुल्लाजी यांचाही या वास्तूला या मातीला स्पर्श झालेला आहे आणि मी स्वतःला असं भाग्यवान समजते की अशा भूमीमध्ये अशा पादस्पर्शाने पवित्र झालेल्या भूमीमध्ये मला काम करायची संधी मिळालेली आहे. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते. मी आत्ताच 3 जून रोजी या शाळेमध्ये मुख्याध्यापिका या पदावर रुजू झालेले आहे. एकूण माझ्या शाळेची 1148 विद्यार्थी संख्या आहे. मुले आणि मुली एकूण मिळून 28 तुकड्या आहेत आणि सर्व क्वालिफाईड शिक्षक वर्ग आहे. संपूर्ण या एचएक कंपनीच्या परिसरामधल्या अतिशय नावाजलेली नामांकित अशी ही शाळा आहे. इथे निरनिराळे क्रीडेबरोबरच इतरही संपूर्ण कलागुण मुलांमध्ये कसे येतील याचा सतत पाठपुरावा केला जातो. आमचे
आमच्या शाळेतली एक श्रुती पवार या नावाची विद्यार्थिनी, ती जलतरणपटू आहे आणि अनेक विद्यार्थी निरनिराळ्या खेळांमध्ये सहभागी होत असतात आणि पारितोषिकं पटकावित असतात. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षा, MTS परीक्षा, इतर बाह्य परीक्षांमध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी चमकत असतात. निश्चितच धन्यवाद मॅडम. या ठिकाणी तुमची जी शाळा आहे ती निश्चितच नैपुण्यवान आहे आणि याच्या अनुषंगाने आपण या शाळेवरती पुस्तिकेचं नियोजन पण करत आहोत. त्या अनुषंगाने तुम्ही हा इंटरव्ह्यू मुलाखत दिली त्याबद्दल आपला आभार. आणि याच वेळेला या ठिकाणी एक म्हणजे जे खरोखर ज्या लाल बहादूर शास्त्री आणि पंडित नेहरू यांचा पादस्पर्श होताना ज्या खरोखर उपस्थित होत्या अशा पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅडम, तो जो अनुभव आहे, तुम्ही म्हटले की लहानपणी तुम्ही ह्या अनुभव घेतलेला आहे, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? सर, आम्ही त्यावेळेस खूपच लहान होतो आणि त्यावेळेस आम्ही शाळेमध्ये विद्यार्थी म्हणूनच शिकत होतो आणि त्यावेळेस जेव्हा एवढे मोठे व्यक्ती येत होते आम्हाला एवढं काही कल्पना नव्हती आणि आज त्याच शाळेत त्याच मातीत मी आज एवढ्या मोठ्या पोस्टवरती आहे, तर मला त्याचा अगदीच अभिमान आहे सर. आणि त्यावेळेच्या ज्या मुख्य अध्यापिका होत्या ढवळीकर मॅडम, त्यांनी अक्षरशः खूप कष्टाने मेहनतीने आणि आमच्याकडे इतके शिक्षक सगळेच गुणी आहेत ना, सर्वांगाने त्यांचा विकास झालेला आहे आणि आमच्याकडे बऱ्यापैकी स्पर्धा राबवल्या जातात आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये नाट्य, नृत्यांगण, कुठलीही हे असू दे, क्रीडा, याच्यामध्ये आमचे मुलं कायम बक्षीसपात्र बक्षीस घेऊनच येतात आणि प्रथम क्रमांक नेहमी हिंदुस्थान अँटीबायोटिक स्कूललाच. आतापर्यंत ज्या ह्याच्या अभिनय गीताच्या स्पर्धा होत होत्या किराड ट्रस्टतर्फे, त्या किराड ट्रस्टमध्ये जवळजवळ 20 वर्ष आम्ही कायम पारितोषिक प्रथम घेतलेलं आहे पूर्व प्राथमिक विभागासाठी. त्याचा आमच्या सगळ्या शिक्षकांचा सहभाग आहे. निश्चितच मॅडम, नाव काय म्हटलंय तुमचं? नाव? माझं नाव सुमिता कांबळे. धन्यवाद सुमिता कांबळे मॅडम. या ठिकाणी आपण NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला आपली मुलाखत दिलीत आणि या ठिकाणी ही जी शाळा आहे या शाळेचं नाव आपल्या या महाराष्ट्राला आणि ह्या मातीला माहिती होण्याची प्रक्रिया या माध्यमातून घडेल. मॅडमला या ठिकाणी सांगायचं आहे. सांग. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेने ही चालवलेली शाळा आहे, संचलित शाळा आहे आणि हिंदुस्तान अँटीबायोटिक्स या कंपनीची ही शाळा आहे. पण आमच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा पण इतिहास फार मोठा आहे. लोकमान्य टिळक यांनी, आगरकर, लोकमान्य टिळक, नामजोशी या सर्व मोठ्या लोकांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे. अतिशय आमची संस्था खूपच मोठं कार्य करत आहे आणि मला स्वतःला या मोठ्या संस्थेमध्ये काम करण्याचा आनंद मिळतोय आणि मी स्वतःला त्यामुळे भाग्यवान समजते. आणि संस्थेच्या आमच्या भरपूर मोठमोठ्या शाळा आहेत. आमच्या संस्थेच्या वाई, सातारा, सांगली आणि पुण्यात तर आहेतच, शिवाय मुंबई इथे कॉलेजेस आणि निरनिराळ्या शाळा आहेत. मराठी मीडियमच्या शाळा आहेत, इंग्रजी मीडियमच्या शाळा आहेत आणि मोठमोठी कॉलेजेस पण आहेत. आमच्याकडे संस्थेमधला संपूर्ण शिक्षक वर्ग हा अतिशय गुणी त्यांचा आणि त्यांची नेमणूक होतानाच त्यांना पारखून असा कसा हिरा पारखून घेतात त्याप्रमाणे पारखूनच आमच्या संस्थेने सर्वांची निवड केलेली आहे. त्यामुळे मी स्वतःला धन्य समजते की या संस्थेमध्ये आणि या याची कंपनीच्या आवारातल्या या याची स्कूलच्या शाळेमध्ये मला काम करायला संधी मिळाली. याबद्दल मी स्वतः सार्थ मला अभिमान आहे. निश्चितच मॅडम, या ठिकाणी डेक्कन एज्युकेशन जी सोसायटी आहे तिचं भारतासाठी निश्चित चांगलं योगदान आहे आणि महाराष्ट्राच्या विकासातही त्याचं योगदान मोठं आहे. आणि या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल आपण ही मुलाखत दिली, वेळ दिला त्याबद्दल आपले मी आभार मानून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.